सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. Hello students, welcome all of you in educational video. This video is for 10th standard of semi-English medium students. Subject Science and Technology Part 1, Lesson number 9, Carbon Compounds. This is second video out of 6 videos. Dear students, in this video we are going to learn how carbon is a versatile element, then hydrocarbons, then types of hydrocarbons in this concept, that are saturated and unsaturated hydrocarbons, then straight chains, branched chains and rings of carbon atoms. Let us see how carbon is a versatile element. We saw that carbon atoms, like some other atoms, share the valence electrons to form covalent bonds. इतर मूलद्रव्यांप्रमाणेच कार्बनचे अणू इलेक्ट्रॉन संयुजा इलेक्ट्रॉनचं संधान करतात, म्हणजे शेअरिंग करतात आणि कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म्स करतात. सिमिलरली we also saw the structure of the simple carbon compounds methane. त्याचप्रमाणे आपण मिथेनचं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. बट कार्बन इज डिफरंट फ्रॉम द अदर एलिमेंट्स. परंतु कार्बन हे इतर एलिमेंट्स पेक्षा एक वेगळा एलिमेंट आहे. द नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड्स फॉर्म्ड फ्रॉम कार्बन इज एक्स्ट्रीमली लार्ज. आता कार्बन हा इतर मूलद्रव्यांपेक्षा वेगळा का ठरतो, व्हर्सेटाईल का ठरतो? कारण कार्बन पासून तयार होणाऱ्या संयुगांची संख्या खूप जास्त आहे. द नंबर ऑफ कंपाउंड्स फॉर्म्ड फ्रॉम कार्बन इज एक्स्ट्रीमली लार्ज. इन द बिगिनिंग वी सॉ द एक्सेप्ट फॉर द ऑब्जेक्ट्स फॉर्म्ड फ्रॉम मेटल, ग्लास, सॉइल, ऑल द अदर ऑब्जेक्ट्स आर मेड फ्रॉम कार्बन. तर सुरुवातीलाच लेसनच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं की जे मटेरियल्स आहेत किंवा ज्या वस्तू आहेत विविध, त्या समजा काचेच्या वस्तू सोडल्या, धातूच्या वस्तू आणि मातीच्या वस्तू या सोडल्या असता इतर सर्व वस्तू या कार्बन पासून बनलेल्या असतात. इन शॉर्ट ब्रीफ द एंटायर लिव्हिंग किंगडम इज मेड फ्रॉम कार्बन. म्हणून सर्व सजीव सृष्टी ही कार्बन पासून बनलेली आहे असं आपण म्हणू शकतो. अवर बॉडी इज ऑल्सो मेड फ्रॉम कार्बन. आपलं शरीर कार्बनने बनलेलं आहे. Millions of molecules ranging from the small and simple methane molecule to the extremely big DNA molecule are made from carbon. एक साधा रेणू म्हणजे मिथेन पासून तर डीएनए सारख्या खूप मोठ्या अशा मॉलिक्यूल पर्यंत हे विविध असे रेणू हे कार्बनचे बनलेले आहेत. द मॉलिक्युलर मासेस ऑफ कार्बन कंपाऊंड्स रेंज अप टू 10⁻12, 10⁻12 एवढ्या रेंज पर्यंत मॉलिक्युलर मास आहे कार्बन कंपाऊंडचे. दिस मीन्स दॅट कार्बन ॲटम्स कम टुगेदर इन ए लार्ज नंबर टू फॉर्म एक्स्ट्रीमली बिग मॉलिक्युल्स. याचा अर्थ काय होतो? कार्बनचे अनेक संख्यांनी कार्बनचे अणू एकत्र येतात, अनेक संख्येने कार्बन अणू एकत्र येतात आणि कार्बनचा एक मोठा अशा प्रकारचा रेणू तयार होतो. व्हॉट इज द कॉज ऑफ दिस युनिक प्रॉपर्टी ऑफ कार्बन? कार्बनची जी वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आहे हा काय आहे, का आहे? इट इज ड्यू टू द पेक्युलर नेचर ऑफ द कोव्हॅलंट बॉन्ड्स फॉर्म्ड बाय कार्बन. तर हे कशामुळे शक्य आहे? कार्बन जो कोव्हॅलंट बॉन्ड तयार करण्याचं जे वैशिष्ट्यपूर्ण नेचर आहे कार्बनचं, त्याच्यामुळे शक्य आहे. It can form large number of compounds. From this, we come to know the following characteristics of carbon. कार्बनची काही वैशिष्ट्य आपण पाहूया. त्या अगोदर
look at this figure of models of methane molecule. This is the ball and stick model of methane. A ball and stick model, a space filling model. Till now the number of known carbon compounds is about 10 millions. 10 दशलक्ष एवढे कार्बनचे संयुग आता माहित झालेले. This number is larger than the total number of compounds formed by all the other elements. ही जी संख्या आहे 10 मिलियन एवढे कार्बन अणूंची ही संख्या म्हणजे इतर सर्व एलिमेंट्स पासून बनणाऱ्या कंपाऊंडच्या संख्येपेक्षा मोठी संख्या आहे. The range of molecular mass of carbon compound is 10 raised to 1 to 10 raised to 12. तर मॉलिक्युलर मास जे रेणू वस्तुमान जे कार्बन कंपाऊंडचं ते 10⁻⁴ पासून 10⁻12 पर्यंत. Now look at this chart. Carbon compounds and molecular mass. Methane, the smallest carbon compound methane आहे, त्याचं molecular mass आहे 16. 16 is the molecular mass of methane. Cooking gas C3H8. C3H8 म्हणजे काय? प्रोपेन. C4H10 म्हणजे काय? ब्युटेन. जे कुकिंग गॅस जो आहे, स्वयंपाकाचा गॅस जो आहे, तो स्वयंपाकाचा गॅस हे प्रोपेन आणि ब्युटेन यांचं मिश्रण आहे. मग याच्यामध्ये प्रोपेनचं मॉलिक्युलर मास 44 आणि ब्युटेनचं मॉलिक्युलर मास 58 आहे. 58 is the molecular mass of butane and 44 is the molecular mass of propane, and the mixture of propane and butane is the cooking gas. Benzene C6H6 molecular mass is 78. Camphor 152. Penicillin 334. The molecular mass of sugar is 342. Sodium dodecyl benzyl sulfate, it is a degradant, detergent, 342. And fat is approximately molecular mass of fat is 700. This sign is indicated for approximately. हे जे चिन्ह दाखवलेलं याचा अर्थ काय? अंदाजे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे approximately fat molecular mass of fat is approximately 70. Molecular mass of starch is approximately 10 raised to 3. Cellulose approximately 10 raised to 5. Proteins approximately 10 raised to 5. Polyethylene, the molecular mass of polyethylene is approximately 10 raised to 6. And molecular mass of DNA is approximately 10 raised to 12. Let us see characteristics of carbon. First characteristics is carbon has a unique ability to form strong covalent bond with other carbon atoms. एक युनिक अशी ॲबिलिटी आहे कार्बनची की कार्बन हे दुसऱ्या एक कार्बन ॲटम हा इतर कार्बन ॲटम सोबत कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतो. दिस रिझल्ट्स इन फॉर्मेशन ऑफ बिग मॉलिक्यूल. याचा परिणाम काय होतो की एक मोठा रेणू तयार होऊ शकतो. दिस प्रॉपर्टी ऑफ कार्बन इज कॉल्ड कॅटेनेशन पॉवर. हा जो वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आहे कोणता? एक कार्बन अणू इतर कार्बन अणूंबरोबर कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतो आणि त्याच्यामुळे एक मोठेच्या मोठे रेणू तयार होतात. हा जो कार्बनचा गुणधर्म आहे या गुणधर्माला कॅटेनेशन पॉवर असं म्हणतात. मराठीत त्याला शृंखला बंधन शक्ती असं म्हणतात. दिस प्रॉपर्टी ऑफ कार्बन इज कॉल्ड कॅटेनेशन पॉवर. The carbon compounds contain open chain or closed chain of carbon atoms. आता कार्बन कंपाऊंड्स चे दोन प्रकारच्या चेन्स तयार होतात कार्बन कंपाऊंड्स मध्ये. पहिला प्रकार आहे ओपन चेन म्हणजे मुक्त शृंखला आणि क्लोज्ड चेन म्हणजे बद्ध शृंखला. अशा दोन प्रकारच्या चेन्स तयार होतात.
An open chain can be a straight chain or a branched chain. ज्या ओपन चेन आहेत त्या एक तर सरळ शृंखला असतात, ती सरळ चेन असते, किंवा शाखीय असते, ब्रांचड असते. ए क्लोज्ड चेन इज ए रिंग स्ट्रक्चर. तर बद्ध शृंखला जे आहेत, क्लोज्ड चेन जे आहेत त्या वलयाकार असतात, रिंग स्ट्रक्चर असतात. द कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन टू कार्बन ॲटम्स इज स्ट्रॉंग अँड therefore स्टेबल. तर कोव्हॅलंट बॉन्ड दोन कार्बन अणूंमधला कोव्हॅलंट बॉन्ड हा खूप स्ट्रॉंग असतो आणि तो स्टेबल असतो. म्हणून ड्यू टू द स्ट्रॉंग अँड स्टेबल कोव्हॅलंट बॉन्ड कार्बन इज बेस्टोड विथ कॅटेनेशन पॉवर. आणि या कोव्हॅलंट स्ट्रॉंग अशा कोव्हॅलंट बॉन्डमुळे कार्बनला कॅटेनेशन पॉवर ही प्राप्त होते. देन सेकंड कॅरेक्टरिस्टिक ऑफ कार्बन इज two carbon atoms can be bonded together by 1, 2 or 3 covalent bonds. दोन कार्बन अणूंमध्ये जे कोव्हॅलंट बॉन्ड आहे तो सिंगल बॉन्ड असू शकतो, डबल बॉन्ड असू शकतो, किंवा ट्रिपल बॉन्ड असू शकतो. म्हणजे 3 बॉन्ड तयार करतो एकाच वेळेस, त्याला ट्रिपल बॉन्ड म्हणतात. कोव्हॅलंट बॉन्ड जर सिंगल असेल, एकच असेल तर त्याला सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. दोन कोव्हॅलंट बॉन्ड असतील तर डबल बॉन्ड, तीन असतील तर ट्रिपल बॉन्ड. दीज आर कॉल्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड रिस्पेक्टिव्हली. ड्यू टू द ability of carbon atoms to form multiple bonds as well as single bond, the number of carbon compounds increases. कार्बनची ही जी क्षमता आहे एकापेक्षा अधिक बॉन्ड तयार करू शकण्याची, त्याच्यामुळे कार्बन कंपाऊंडची संख्या वाढते. फॉर एक्झाम्पल, there are 3 compounds. तर 3 कंपाऊंड उदाहरणार्थ बघूया. नेमली इथेन, CH3 single bond CH3. This is ethane. Then ethene, CH2 double bond CH2. आता इथं कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे, इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड, आणि इथाइन CH ट्रिपल बॉन्ड CH which contain 2 कार्बन atoms. म्हणजे प्रत्येक ठिकाणी दोन दोनच कार्बन ॲटम आहेत, पण पहिल्या या इथेन मध्ये कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे, इथिन मध्ये कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे, आणि इथाइन मध्ये कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. म्हणून हे 3 वेगवेगळे कंपाऊंड्स, कार्बन कंपाऊंड्स आपल्याला मिळाले. Then here is the use your brain power. Hydrogen peroxide decomposes on its own by Pauling reaction. This is hydrogen peroxide. तो इथं डिकम्पोज झालेला आहे, ऑक्सिजन बाहेर पडलेला आहे. आणि here question is, from this what will be your inference about the strength of oxygen single bond covalent bond? याच्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? The answer is oxygen single covalent bond is not strong. तो स्ट्रॉंग नाही आणि म्हणून तो सहज असा डिकम्पोज होतो. Tell from the above example whether oxygen has catenation power or not. Obviously answer is no. It has no catenation power. Let us see third characteristic of carbon. Being tetravalent, one carbon atom can form bonds with 4 other atoms. That may be carbon or any other. This result in formation of many compounds. आता कार्बन हा चतुसंयोजी आहे, टेट्राव्हॅलंट आहे, त्याची व्हॅलन्सी 4 आहे हे आपल्याला माहिती आहे, आणि त्यामुळे तो इतर 4 अणूंबरोबर तो बॉन्ड फॉर्मेशन करतो, आणि त्याच्यामुळे अनेक वेगवेगळे कंपाऊंड तयार होतात. मग ते इतर 4 अणू, तो कार्बन असेल किंवा दुसरे कुठले असतील, दिस कंपाऊंड्स possesses different properties as per the atoms to which carbon is bonded. आता कार्बनने ज्या अणूबरोबर बॉन्ड फॉर्मेशन केलेलं आहे त्याच्या गुणधर्मांनुसार त्या कंपाऊंडचे गुणधर्म हे असतात. फॉर एक्झाम्पल, 5 different compounds are formed using 1 carbon atom and 2 monovalent elements, hydrogen and chlorine. आता
हायड्रोजन व क्लोरीन या दोन एकसंयोजी मूलद्रव्य आहेत. मोनोव्हॅलंट आहेत म्हणजे एकसंयोजी मूलद्रव्य आहेत हायड्रोजन आणि क्लोरीन या अणूंच्या वापराने आणि केवळ या अणूंबरोबर केवळ एका कार्बन अणूच्या वापराने 5 वेगवेगळी संयुग तयार होतात. कोणकोणती तयार होतात बघा. CH4 म्हणजे मिथेन, त्याच्यानंतर CH3Cl म्हणजेच काय मिथिल क्लोराइड, नंतर CH2Cl डायक्लोरोमिथेन, CHCl3 ट्रायक्लोरोमिथेन आणि CCl4 म्हणजे टेट्राक्लोरोमिथेन. लक्षात घ्या ही वेगवेगळी 1 2 3 4 5 म्हणजे एकच कार्बन अणू आणि हायड्रोजन आणि क्लोरीन या मोनोव्हॅलंट एलिमेंट बरोबर जे संयोग झाला त्याच्यामुळे वेगवेगळी 5 अशी कंपाऊंड्स तयार झाली. Similarly, carbon atoms from covalent bonds with form covalent bond with atoms of elements like oxygen, nitrogen, sulfur, halogen and phosphorus to form different type of carbon compounds in large number. याच्याच बरोबर कार्बन हा जे ऑक्सिजन बरोबर कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतो, नायट्रोजन बरोबर कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतो, तसंच सल्फर, हॅलोजन, फॉस्फरस बरोबर सुद्धा कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतो आणि याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कंपाऊंड्स तयार होतात. देन फोर्थ characteristic of carbon is carbon has one more characteristics which is responsible for large number of carbon compounds. अजून एक असं कॅरेक्टर आहे कार्बनचं की त्याच्यामुळे कार्बन कंपाऊंडची संख्या वाढते. कुठलं येते? इट इज आयसोमेरिझम. आयसोमेरिझम हे एक कारण आहे, त्याला समघटकता असं म्हणतात. शॉर्टली वी विल लर्न अबाउट इट. लवकरच आपण आयसोमेरिझम विषयी शिकणार आहोत. Let us see concept hydrocarbons and saturated hydrocarbon and unsaturated hydrocarbon. Carbon compounds contain many elements. The elements hydrogen is present to a smaller or larger extent in majority of carbon compounds. आता आपण पाहिलं की कार्बन कंपाऊंड्स मध्ये अनेक एलिमेंट्स असतात, अनेक मूलद्रव्य असतात, परंतु कार्बन कंपाऊंड्स मध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये हायड्रोजन हा एलिमेंट असतो. The compounds which contain carbon and hydrogen as the only two elements are called hydrocarbons. पण असे कंपाऊंड की ज्याच्यामध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन हे दोनच एलिमेंट आहेत, हे दोनच मूलद्रव्य आहेत, अशा कंपाऊंड्सना हायड्रोकार्बन्स असं म्हणतात. द कंपाऊंड्स which contain carbon and hydrogen as the only two elements are called hydrocarbons. Hydrocarbons are the simplest and the fundamental organic compounds. अतिशय साधं असं रूप आहे हायड्रोकार्बनचं. Hydrocarbons are the simplest and fundamental organic compounds. The smallest hydrocarbon is methane. आता मिथेन आपण पाहिला, मिथेनचं आपण स्ट्रक्चर पण पाहिलं होतं. तर स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन हा मिथेन आहे, फॉर्म्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ 1 कार्बन ॲटम अँड 4 हायड्रोजन ॲटम्स. बघा मिथेनचं आपण स्ट्रक्चर पाहिलं होतं, त्याच्यामध्ये सिंगल बॉन्डने 2 कार्बन ॲटम जोडलेले होते एकमेकांना आणि 4 हायड्रोजन ॲटम होते. दिस इज द सिम्पलेस्ट स्ट्रक्चर ऑफ hydrocarbon and hydrocarbon of methane. The smallest hydrocarbon is methane, CH4, formed by combination of 1 carbon atom and 4 hydrogen atoms. We have already seen the structure of methane. Ethane is one more hydrocarbon. Its molecular formula is C2H6. C2H6 हे इथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे आणि हे सुद्धा काय आहे? हायड्रोकार्बन आहे. कारण आपल्याला त्या मॉलिक्युलर फॉर्म्युला मध्ये दिसतं इथं दोनच एलिमेंट आहेत, कार्बन आहे आणि हायड्रोजन आहे. द फर्स्ट स्टेप इन रायटिंग द लाईन स्ट्रक्चर
of a hydrocarbon is to join the carbon atoms in a molecule with single bonds. आता मॉलिक्युलर लाईन स्ट्रक्चर कसं लिहायचं, स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा लिहायचा, याची जी पहिली स्टेप आहे म्हणजे काय करायचं, कार्बन कार्बन हे सिंगल बॉन्डने जोडायचे. बघा ही पहिली स्टेप इथं दाखवलेले, कार्बन कार्बन सिंगल बॉन्डने जोडलेले. And then in the second step use the hydrogen atoms in molecular formula so as to fulfill the remaining valencies of tetravalent carbon atoms. आणि नंतर या कार्बन हा टेट्राव्हॅलंट आहे, आपल्याला माहिती आहे चतुसंयोजी आहे, त्याचे व्हॅलन्सी पूर्ण करण्यासाठी त्याच्या जे इतर व्हॅलन्सीज आहेत, इतर जे स्पेस आहे किंवा then in the second step we use hydrogen atoms in the molecular formula to fulfill या इतर व्हॅलन्सीज भरण्यासाठी ते हायड्रोजन अणू या ठिकाणी आपण वापरायचा आहे. use the hydrogen atoms in the molecular formula so as to fulfill the remaining valencies of the tetravalent carbon atoms. Figure 9.8 and 9.9 shows electron dot structures using two methods. तर या ठिकाणी हे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. इथेन मॉलिक्युलर फॉर्म्युला इज C2H6. स्टेप 1 join the two carbon atoms with single bond, carbon carbon single bond. Step 2 use the 6 hydrogen atoms in the molecular formula for fulfilling the tetravalency of both the carbon atoms. या दोन्ही कार्बन ॲटमची व्हॅलन्सी टेट्राव्हॅलन्सी फुलफिल होण्यासाठी हे हायड्रोजन अणू या ठिकाणी घेतलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे हे दोन इथेनचे हा डॉट स्ट्रक्चर आणि लाईन स्ट्रक्चर या ठिकाणी दाखवलेले आहे. लेट अस सी द कन्सेप्ट सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. फर्स्ट हियर इज क्वेश्चन फॉर यूज युअर ब्रेन पॉवर. Molecular formula of propane is C3H8. From this, draw its structural formula. This is the answer of this question. Here is drawn structure of propane C3H8. बघा हे सिंपल प्रोपेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे C3H8 आणि त्याचा आपल्याला स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढायचा आहे. जसं आपण पाहिलं की इथेनचे रेणुसूत्र आपण काढलं होतं, त्याच्यामध्ये जसं काढलं त्या पद्धतीने अगोदर कार्बन कार्बन सिंगल बॉन्डने जोडले आणि नंतर प्रत्येक कार्बनचं टेट्राव्हॅलन्सी पूर्ण करण्यासाठी त्याला हायड्रोजन ॲटम्स हे जोडलेले आहेत. या पद्धतीने प्रोपेनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा काढलेला आहे. Then we see what is saturated and unsaturated hydrocarbons. From the structural formula of ethane and propane, it is seen that the valencies of all the atoms are satisfied by the single bonds. आता ही जी उदाहरण आहे, याच्या अगोदर इथेनचं उदाहरण पाहिलं, इथं आपण प्रोपेनचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला पाहत आहोत. याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की प्रत्येक ॲटमची जी व्हॅलन्सी आहे ही सिंगल बॉन्डने फुलफिल झालेली आहे, लक्षात घ्या. म्हणून बघा कार्बन कार्बन हा प्रत्येक हायड्रोजन आणि कार्बनला या कार्बनला सिंगल बॉन्डने जोडलेला आहे, इतर हायड्रोजन्सला तो सिंगल बॉन्डने जोडलेला आहे. म्हणजे या स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला सर्व सिंगल बॉन्ड्स दिसत आहेत. From the structural formula of ethane and propane, it is seen that the valencies of all the atoms are satisfied by the single bond. Such compounds are called saturated compounds. असे जे कंपाऊंड्स असतात त्यांना सॅच्युरेटेड कंपाऊंड्स असं म्हणतात किंवा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असं म्हणतात. जे पुन्हा लक्षात घ्या, असे हायड्रोकार्बन्स की ज्याच्यामध्ये फक्त सिंगल बॉन्ड आपल्याला दिसतो त्यांना काय म्हणायचं, सॅच्युरेटेड कंपाऊंड्स असं म्हणायचं. इथेन अँड प्रोपेन आर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर ऑल्सो कॉल्ड अल्केन्स.
जे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असतात त्यांनाच काय म्हणतात, अल्केन्स असं म्हणतात. देर आर टू मोर हायड्रोकार्बन्स दॅट कंटेन टू कार्बन ऍटम्स. जे अजून दोन अशी हायड्रोकार्बन्स आहेत की ज्याच्यामध्ये दोन कार्बन ऍटम असतात, नेमली इथिन अँड इथाईन. आता बघा, इथिनचं मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C2H4 आणि इथाईनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C2H2. लेट अस सी दी मेथड टू ड्रॉ द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ इथिन. आता इथिनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा लिहायचा हे आपण बघूया. आता आपण इथेन आणि प्रोपेनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा लिहायचा ते पाहिलं होतं. तीच मेथड वापरायची. फर्स्ट स्टेप, join the two carbon atoms with single bond, that is carbon carbon single bond. बघा, या पहिल्या स्टेप मध्ये कार्बन कार्बन हा सिंगल बॉन्ड ने जोडून घेतलेला आहे. यूज द 4 हायड्रोजन atoms in the molecular formula for satisfying tetravalency of both the carbon atoms. आता या दोन्ही कार्बन ॲटमची व्हॅलन्सी पूर्ण होण्यासाठी हे जे 4 हायड्रोजन आहेत, आता मॉलिक्युलर फॉर्म्युला मध्ये आपल्याला दिसतंय हायड्रोजन 4 ॲटम्स आहेत, म्हणून सिंगल बॉन्डने 4 ॲटम्स जोडून घेतले. इट अपियर्स दॅट वन व्हॅलन्सी ऑफ ईच ऑफ द टू कार्बन ॲटम्स इज नॉट सॅटिस्फाईड. आता बघा, सिंगल बॉन्ड वापरून आपल्याला असं दिसून येतंय या ठिकाणी कार्बनची किती व्हॅलन्सी पूर्ण झाल्या. कार्बनची व्हॅलन्सी किती आहे, 4 आहे. तो टेट्रा व्हॅलन्स ॲटम आहे हे आपल्याला माहिती आहे, म्हणून दिस इज 1 2 अँड 3. 3 व्हॅलन्सी पूर्ण झाल्या आणि या ठिकाणी एक व्हॅलन्सी ही सॅटिस्फाय झालेली नाही. आता ही चौथी व्हॅलन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी काय करायचं, ही तिसरी स्टेप बघा केअरफुली. सॅटिस्फाय द टेट्राव्हॅलन्सी ऑफ द टू कार्बन ॲटम्स बाय ड्रॉइंग ए डबल बॉन्ड इन प्लेस ऑफ द सिंगल बॉन्ड बिटवीन देम. आता कार्बन कार्बन मध्ये हा जो सिंगल बॉन्ड काढलेला आहे आपण, याच्या ऐवजी हा डबल बॉन्ड काढायचा, म्हणजे कार्बनची टेट्राव्हॅलन्सी ही कंप्लीट होणार. आता त्याची व्हॅलन्सी मोजूया. बघा, या स्टेपला डबल बॉन्ड काढलेला आहे 1 2 3 आणि 4. या कार्बन ॲटमची टेट्राव्हॅलन्स मोजूया 1 2 3 4. म्हणजे या कार्बनची सुद्धा टेट्राव्हॅलन्सी पूर्ण झालेली आहे आणि हा जो दुसरा कार्बन आहे त्याची ही टेट्राव्हॅलन्सी या ठिकाणी डबल बॉन्ड काढल्यामुळे ही पूर्ण झालेली आहे. जस्ट वी सी saturated hydrocarbons and now we see unsaturated hydrocarbon. Now use your brain power. Question is here. The molecular formula ethine, the molecular formula of ethine is C2H2. From this, draw its structural formula and electron dot structure. So answer of this question is, I drawn it here. This is the molecular formula or structural formula, and electron dot structure is drawn here. This is the line structure or structural formula of ethine, molecular formula C2H2, and this is electron dot structure of ethine. Then second question is, how many bonds have to be there in between the two carbon atoms in ethine so as to satisfy their tetravalency. कार्बनची टेट्राव्हॅलन्सी पूर्ण करण्यासाठी कार्बन कार्बन ॲटम मध्ये किती बॉन्ड आहेत. सो आपल्याला या ठिकाणी दिसतंय उत्तरामध्ये, हिअर इज 1 ट्रिपल बॉन्ड. हा ट्रिपल बॉन्ड आहे बघा, म्हणून या ठिकाणी इथाईन मध्ये कार्बन कार्बन ॲटम्सची टेट्राव्हॅलन्सी पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड वापरलेला आहे. हाऊ मेनी बॉन्ड्स हॅव टू बी देअर इन बिटवीन टू कार्बन ॲटम्स इन इथाईन. जे एक ट्रिपल बॉन्ड आहे किंवा 3 सिंगल बॉन्ड आहेत ॲट अ टाइम. दिस ट्रिपल बॉन्ड आहे, लक्षात घ्या, याला ट्रिपल बॉन्ड म्हणतात. देन द कार्बन कंपाउंड्स हॅव्हिंग ए double bond or triple bond between two carbon atoms are called unsaturated compounds. म्हणजे असे कार्बन कंपाउंड्स
किंवा असे हायड्रोकार्बन्स की ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड असतो किंवा ट्रिपल बॉन्ड असतो त्यांना अनसॅच्युरेटेड कंपाउंड्स असं म्हणतात. The carbon compounds having a double bond or triple bond between two carbon atoms are called unsaturated compounds. Ethene and ethine are unsaturated hydrocarbons. मग या व्याख्येप्रमाणे असे कार्बन कंपाऊंड की ज्यांच्या कार्बन कार्बन ॲटम मध्ये डबल बॉन्ड असतो किंवा ट्रिपल बॉन्ड असतो त्यांना अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स असं म्हणतो. तर सिंगल बॉन्ड असेल तर सॅच्युरेटेड कंपाऊंड असं आपण त्यांना म्हणतो. हे आपण जस्ट शिकलो. आता इथिन आणि इथाइन हे यावरील व्याख्येनुसार अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत. द अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कंटेनिंग ए कार्बन कार्बन डबल बॉन्ड आर कॉल्ड अल्किन्स. जर कार्बन कार्बन मध्ये असं अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे, कार्बन कार्बन ॲटम मध्ये डबल बॉन्ड आहे, त्यांना अल्किन्स असं म्हणायचं. द अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स whose structure contain कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आर कॉल्ड अल्काइन्स. या कार्बन कंपाऊंडच्या कार्बन कार्बन ॲटम मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे त्याला काय म्हणायचं? अल्काइन्स म्हणायचं. म्हणजे बघा हे जे इथाइनचं एक्झाम्पल आहे हे काय आहे? अल्काइन्सचं एक्झाम्पल आहे असं आपण म्हणू शकतो. जनरली द अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन सॅच्युरेटेड कंपाऊंड. सॅच्युरेटेड कंपाऊंड पेक्षा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड हे जास्त रिएक्टिव्ह असतात, अभिक्रियाशील असतात. Let us see straight chains, branched chains and rings of carbon atoms. आता कार्बन ॲटमच्या सरळ शृंखला म्हणजे स्ट्रेट चेन, शाखीय शृंखला, ब्रांच्ड चेन्स अँड रिंग्स म्हणजे वलय, कार्बन अणूंची वलय कशी असतात ही आपण आता पाहूया. लेट अस कंपेअर द स्ट्रक्चरल फॉर्म्युले ऑफ मिथेन, इथेन अँड प्रोपेन. तर सुरुवातीला आपण थोडस मिथेन, इथेन आणि प्रोपेन हे जे यांचे स्ट्रक्चरल फॉर्म्युलाचं कंपॅरिझन करूया. फ्रॉम दिस स्ट्रक्चरल फॉर्म्युले it is seen that the carbon atom means single or more carbon atoms bonded to each other lie in the core of the molecule. आता यांचं निरीक्षण केल्यानंतर कार्बन कंपाऊंड्स जे आतापर्यंत आपण पाहिलेत मग ते सॅच्युरेटेड असतील किंवा अनसॅच्युरेटेड असतील तर कार्बन ॲटम्स त्या मॉलिक्यूलच्या कोर मध्ये दिसून येतात म्हणजे अंतर्भागात आपल्याला दिसून येतात. while the hydrogen atoms bonded to each other of the carbon atoms are on the periphery of the molecule. आणि हायड्रोजन ॲटम्स कुठं दिसतात? कार्बन ॲटम्स हे मॉलिक्यूलच्या कोर मध्ये आणि हायड्रोजन ॲटम्स आपल्याला त्या मॉलिक्यूलच्या परिघावर आपल्याला दिसून येतात. एक प्रकारे परिघावर आहेत असं आपल्याला लक्षात येतं. द म्युच्युअली बॉन्डेड कार्बन ॲटम्स इन द कोर आर लाईक द स्केलेटन ऑफ मॉलिक्यूल. आता हे जे कार्बन ॲटम्स कोर मध्ये एकमेकांना जोडलेले असतात ते जणू काही तो मॉलिक्यूलचा सांगाडा आहे, स्केलेटन आहे. अशा प्रकारे त्याची रचना असते. द कार्बन स्केलेटन डिटरमाइन्स द शेप ऑफ द मॉलिक्यूल ऑफ ए कार्बन कंपाऊंड. या कार्बन कंपाऊंडचा हा जो कार्बन अणूंचा सांगाडा आहे या सांगाडा ठरवतो की त्या मॉलिक्यूलचा शेप कसा राहील. A straight chain of carbon atom is formed by joining the carbon atoms are next to other. आता स्ट्रेट चेन कशी असते की जर एका पुढे एक कार्बन अणू जोडत गेल्यास कार्बन अणूंची स्ट्रेट चेन तयार होते म्हणजे सरळ शृंखला तयार होते, सरळ शृंखला तयार होते. A straight chain of carbon atom is formed by joining the carbon atoms are next to the other. The first column of table 9.12. आता तुम्ही म्हणाल कोणतं 9.12 चा टेबल आहे? याच्यानंतर आपण या स्लाइडची जी पुढची स्लाइड आहे त्याच्यामध्ये एक टेबल बघणार आहोत. त्याच्यामध्ये काय असेल बघा, त्याच्या पहिल्या कॉलम मध्ये
शो स्ट्रेट चेन ऑफ कार्बन ॲटम. कार्बन ॲटमच्या स्ट्रेट चेन या 9.12 हा जो टेबल आपण पाहणार आहोत त्याच्या पहिल्या कॉलम मध्ये असेल. राईट द स्ट्रक्चरल फॉर्म्युले ऑफ द करस्पॉन्डिंग स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन्स इन द सेकंड कॉलम, satisfying the tetravalency of the carbon atoms by joining them to hydrogen atoms. म्हणजे आता जो फॉर्म्युला पहिल्या कॉलम मधली जी चेन आहे ती पूर्ण करायची दुसऱ्या कॉलम मध्ये. आउट ऑफ द मॉलिक्युलर फॉर्म्युला फ्रॉम दिस राईट इट डाऊन इन द थर्ड कॉलम, आणि तिसऱ्या कॉलम मध्ये त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा आहे. ते स्ट्रक्चर बघून द नेम ऑफ हायड्रोकार्बन इज गिवन इन द फोर्थ कॉलम, आणि टेबल मध्ये आपल्याला त्या हायड्रोकार्बनचं नाव दिलेलं आहे. तर चला मग आता बघूया तो जो टेबल आहे 9.12 टेबल आपण बघू आणि तो फिल करूया. नाउ लुक ॲट दिस टेबल 9.12 straight chain hydrocarbons. In this table of first column, here is straight chain of carbon atoms. बघा या प्रत्येक रो मध्ये वेगवेगळ्या कार्बन ॲटमच्या चेन्स दिलेल्या आहेत आणि ह्या चेन्स फुलफिल करायच्या आहेत हायड्रोजन ॲटम जोडून या दुसऱ्या कॉलम मध्ये, आणि त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहायचा. सो वी हॅव टू ड्रॉन स्ट्रक्चरल फॉर्म्युला in this second column, and in this third column we have to draw molecular formula. या तिसऱ्या कॉलम मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा आहे आणि या चौथ्या कॉलम मध्ये त्यांची नावं ही कार्बन कंपाऊंडची नावं दिलेली आहेत. चला तर मग आता आपण हा जो चार्ट आहे किंवा हा टेबल आहे हा फिलअप करूया. नाउ लुक ॲट दिस टेबल. हा टेबल आपल्याला दिलेला होता 9.12 हा आपण या ठिकाणी भरलेला आहे बघा. दिस इज द सेकंड कॉलम अँड दिस इज द थर्ड कॉलम. हा आपल्याला भरायचा होता. दिस इज द फर्स्ट कॉलम इज गिवन इन दिस टेबल. म्हणजे या स्ट्रेट चेन पहिल्या कॉलम मध्ये दिलेल्या आहेत. पहिल्या कॉलम मध्ये फक्त एक कार्बन दिलेला आहे, त्याला आपल्याला काय करायचं फक्त हायड्रोजन ॲटम्स जोडायचे सिंगल बॉन्ड आहे. सो दिस tetravalency of this carbon is fulfilled by join hydrogen atoms to this carbon by single bonds. सिंगल बॉन्ड ने हे याची चतुसंयोजा पूर्ण केलेले आहे. आणि आता त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला या ठिकाणी लिहायचा आहे. सी एक कार्बन आहे म्हणून सी फक्त सिंगल कार्बन, हायड्रोजन 4 आहेत 1 2 3 4 CH4 नेम मिथेन. इन सेकंड रो कार्बन कार्बन, दोन कार्बन ॲटम सिंगल बॉन्ड ने जोडलेले आहेत, त्याला सगळ्या बाजूनी हायड्रोजन जोडलेत. त्याप्रमाणे बघा हायड्रोजन जोडलेले दोन्ही कार्बन ॲटम्सला आणि त्याचं टेट्राव्हॅलन्सी दोन्ही कार्बन ॲटमची पूर्ण केलेले 1 2 3 4 5 6. सो हायड्रोजन किती झाले 6 झाले. कार्बन किती आहेत 2 आहे. तो C2H6 इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ इथेन. इथं नाव दिलेलंच आहे इथेन. इथं 3 कार्बन ॲटम्स पुन्हा सेम स्टेप केलेले सर्व हायड्रोजन ॲटम्स त्याच्या आजूबाजूने जोडून त्याची टेट्राव्हॅलन्सी पूर्ण केलेली आहे. C3H8 that is propane. This is C4H10 butane. Then C5H12 this is pentane. C6H14 hexane. C7H16 heptane. C8H18 octane. C9H20 nonane and C10H22 decane. अशा प्रकारे आपण हे स्ट्रक्चरल फॉर्म्युले या सेकंड कॉलम मध्ये आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला या थर्ड कॉलम मध्ये लिहून घेतलेला आहे. नाउ लेट अस पे मोर अटेन्शन टू द कार्बन चेन इन ब्युटेन. आता आपण ब्युटेन मधील ज्या कार्बन चेन्स आहेत या ब्युटेन मधील कार्बन चेन्स या ठिकाणी दाखवलेल्या आहेत बघा, त्यांच्याकडे आपण जरा लक्ष देऊया. The 4 carbon atoms can be joined to form
a carbon chain in yet another way. See figure 9.13a. ही फिगर बघा. हा पहिला प्रकार आहे बघा. कार्बन कार्बन एका स्ट्रेट वेने हे जोडलेले आहेत आणि इथं 3 कार्बन हे सरळ जोडलेले आहेत स्ट्रेट मध्ये आणि एका बाजूला मधल्या कार्बनला एक कार्बन जोडलेला आहे. दिस इज द ब्रांच चेन. दिस इज स्ट्रेट चेन. म्हणजे असे दोन प्रकारे एक कार्बन आपल्याला जोडता येतं. Two different structural formulae are obtained on joining hydrogen atoms to these two chains so as to satisfy the tetravalency of the carbon atoms. Now look at this figure of B, two structural formulae for the molecular formula C4H10. C4H10 means butane. ब्युटेनचे हे दोन रचना सूत्र दिलेले किंवा दोन स्ट्रक्चरल फॉर्म्युलेज दिलेले आहेत बघा वेगवेगळ्या प्रकारे. Suppose we consider this is the first structural formula of butane and this is the second structural formula of butane. So these two different structural formulas are obtained on joining hydrogen atom to these two chains so as to satisfy the tetravalency of the carbon atoms. म्हणजे अशा प्रकारे या पहिल्या फिगर मध्ये जे दाखवलेले वेगवेगळ्या चेन्स त्यांना हायड्रोजन जोडल्यानंतर अशा प्रकारचे दोन वेगवेगळे स्ट्रक्चरल फॉर्म्युले आपल्याला मिळतील. These are two different compounds as their structural formulae are different. आता बघा म्हणजे यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आता हे स्ट्रक्चरल फॉर्म्युला ब्युटेनचा आणि हा दुसरा स्ट्रक्चरल फॉर्म्युला ब्युटेनचा या दोघांचेही मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम असले तरी सुद्धा स्ट्रक्चरल फॉर्म्युला मात्र वेगवेगळा असल्यामुळे हे दोन वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत लक्षात घ्या. म्हणजे बघा इट इज सो इंटरेस्टिंग. सो द नंबर आर इन्क्रीजेस ऑफ कार्बन कंपाऊंड्स फॉर दिस पर्पज. द मॉलिक्युलर फॉर्म्युला both these structural formula is the same which is C4H2. या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे. These are two different compounds as their structural formula are different. This phenomenon in which compounds having different structural formulae having the same molecular formula is called structural isomerism. आता स्ट्रक्चरल आयसोमेरिझम कशाला म्हणायचं? ज्या वेळेस मॉलिक्युलर फॉर्म्युला एकच आहे परंतु वेगवेगळे स्ट्रक्चरल फॉर्म्युला जर असतील तर अशा वेळेस त्यांना स्ट्रक्चरल आयसोमेरिझम असं म्हणतात. and the phenomenon in which compounds having different structural formulae have a same molecular formula is called structural isomerism. The number of carbon compounds increases further due to the isomerism. तर या आयसोमेरिझम मुळे पुन्हा कार्बन कंपाऊंड ची संख्या वाढते. The carbon chain 1 in the figure 9.30a is the straight chain. आता बघा ही स्ट्रेट चेन आहे. The carbon chain first म्हणजे ही in the figure 9.13a is straight chain of carbon atoms, whereas carbon chain 2 म्हणजे ही carbon chain 2 is branched chain of carbon atoms. ते बघा ही straight chain आहे आणि हिला branched chain असं म्हणायचं. Apart from the straight chains and branched chains, closed chain of carbon atoms are present in some carbon compounds. आता या दोन चेन्सच्या व्यतिरिक्त काही कार्बन कंपाऊंड्स मध्ये अजून एक वेगळ्या प्रकारची चेन असते बघा त्याला क्लोज चेन असं म्हणतात. म्हणजे या बघा या क्लोज चेन्स या खालच्या फिगर्स मध्ये दाखवलेल्या आहेत. वेअर ए रिंग ऑफ कार्बन ॲटम्स फॉर्म. ज्या ठिकाणी एक वलय कार्बन ॲटमचं वलय तयार होतं. फॉर एक्झाम्पल the molecular formula of cyclohexane is C6H12 cyclohexane आहे
structural formula of cyclohexane, and this is ring structure of cyclohexane, where the ring of carbon atom forms. For example, the 6 carbon atoms. See figure 9.4. तर सायक्लोहेक्झेनचं हे एक उदाहरण म्हणजे अशा प्रकारे कार्बन चेनचे हे 3 प्रकार आहेत. फर्स्ट इज स्ट्रेट चेन, देन ब्रांच्ड चेन्स and rings of carbon atoms. All types of carbon compounds, whether straight chain, branched chain or cyclic, can be saturated or unsaturated. This is explained by the various examples of hydrocarbons in table 9.15. This is the table 9.15. ते सर्व प्रकारचे कार्बन कंपाऊंड्स, मग ते स्ट्रेट चेन असतील किंवा ब्रांच्ड चेन असतील किंवा सायक्लिक चेन असतील, ते सॅच्युरेटेड असू शकतात किंवा अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड्स असू शकतात. त्यांची उदाहरणं बघा या 9.15 या टेबल मध्ये दिलेली आहेत. ते आपण आता पाहूया. टेबल और चार्ट 9.15 various types of hydrocarbons. First we see straight chain hydrocarbons. The example of saturated hydrocarbon is propane. आता स्ट्रेट चेनचं हे उदाहरण आहे बघा. प्रोपेन, द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ प्रोपेन इज C3H8. This is the saturated hydrocarbon because only single bond is present in this structural formula. And the example of unsaturated hydrocarbons of straight chain is propene and propine. हे प्रोपीन आहे बघा, याच्यामध्ये डबल बॉन्ड दिसतोय आपल्याला. या कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे, म्हणजेच प्रोपीन हे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. प्रोपाइन आहे, याच्यात ट्रिपल बॉन्ड दिसतो आहे, म्हणजे हे सुद्धा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. म्हणजे स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन्स मध्ये सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असू शकतात, त्याचप्रमाणे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स पण असू शकतात. देन we see branched chain hydrocarbons. Branched chains बघूया, शाखीय शृंखला हायड्रोकार्बन्स. The example of saturated hydrocarbons is isobutane. हे बघा, आयसोब्युटेनचे एक्झाम्पल आहे. सर्व सिंगल बॉन्ड्स आहेत तिथं. and this is the unsaturated, this is the example of unsaturated hydrocarbons, isobutylene. हे आयसोब्युटिलिनचं एक्झाम्पल आहे. इथं कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे, म्हणजे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. देन look at the examples of cyclic hydrocarbons. These are cyclic hydrocarbons, and cyclohexane and cyclopentane, these are the example of saturated cyclic hydrocarbons. cyclohexane बघा सिंगल बॉन्ड आहे, सायक्लोपेंटेन सर्व सिंगल बॉन्ड आहे. नंतर अनसॅच्युरेटेड सायक्लिक मध्ये हा सायक्लोहेक्झेन आहे बघा, सायक्लोहेक्झिन आहे, उच्चार नीट करायचा बघा. हा सायक्लोहेक्झेन आहे, हा सायक्लोहेक्झिन आहे. ENE या स्पेलिंग मध्ये फरक आहे बघा, उच्चारामध्ये फरक आहे. आणि दुसरं उदाहरण आहे अनसॅच्युरेटेड सायक्लिक हायड्रोकार्बन्स म्हणजे बेंझिन. याच्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे बघा. कार्बन कार्बन मध्ये इथं सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे, नंतर सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड. म्हणजे आपल्याला असं दिसून येतं की अणूंच्या या वलयामध्ये एका आड एक असे 3 दुहेरी बंध आहेत. असे डबल बॉन्ड 3 आहेत एका मागोमाग एका आड एक. It is learned from the structural formula of benzene. This is the structural formula of benzene. It is learned from the structural formula of benzene that it is a cyclic unsaturated hydrocarbon. इथं आपल्या लक्षात आलेलं. There are 3 alternate double bonds. There are 3 alternate double bonds in the 6-membered ring structure of benzene. The compound having the characteristic unit in their structure. म्हणजे अशा प्रकारचं जर कॅरेक्टर अशा स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला दिसून आलं तर त्याला म्हणायचं aromatic compounds. The compounds having this characteristics unit in their structure are called aromatic compounds. So students,
This is enough for this video. Remaining part of the lesson we will learn in our next video. Thank you.